मी अजून तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये. पण माझ्या कानावर निश्चित आलेलं आहे, की त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कनेक्शन आहे या मर्डरच्या संदर्भात, या हत्येच्या संदर्भात ते बऱ्यापैकी क्लिअर होते. आणि म्हणून जी मागणी आमची सरकारला होती, की त्यांना खंडणीच्या स्वरूपात जो मोका लावलाय, त्याच्यापेक्षाही त्यांनी 302 म्हणजे हत्येच्या माध्यमातून त्यांना तो गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे. त्याशिवाय यातनं काही पर्याय नाही. आणि त्यातलाच एक भाग आमचा सुद्धा पुढा होता, की धनंजय मुंडेंनी सुद्धा त्याला मंत्री राहणं हे काही बरोबर नाही. त्या सगळ्या गोष्टी सगळ्या आपोआप टप्प्याटप्प्याने सगळ्या बाहेर येणार आहेत. म्हणजे आम्ही जे नेहमी सरकारला सांगत होतो, की किंवा अनेक मोर्चे त्या बाबतीत निघाले. तुम्ही आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. किती वेळ आता वाट बघत बसायची? धनंजय मुंडेंनी किमान आता तरी पायउतार व्हायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे का? धनंजय मुंडे यांनी आता तरी पायउतार व्हायला धनंजय पाहिजे मुंडेंनी तुमची आहे का? धनंजय मुंडे फार मोठं बोलतात. त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे. अनेक पूर्वीचे उदाहरण आहेत. तिथं अशोकराव चव्हाण असतील, आपले मनोज जोशी सर असतील, माजी मुख्यमंत्री अंतुलेजी असतील, अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपला राजीनामा दिलाय आणि परत एकदा क्लीन चिट घेऊन परत ते त्या राज्य सत्तेवर आलेले. आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं त्यांचं, त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही. एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं त्यांनी, की माझे काय संबंध आहेत वाल्मिक कराडाचे. जग जाहीर आहे. त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी वटमुक्तीवर पत्र वाल्मिकांना दिले स्वतःच. म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे? एवढं एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे. तर एक जी महाराष्ट्रात चर्चा आणि देशात चर्चा ह्या विषयावर चालू आहे, जगात विषय या विषयावर सगळीकडे चर्चा आहे, तरी तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचं आणि त्याला मग अजित पवार असतील, मुख्यमंत्री असतील, का संरक्षण द्यायला लागले एका मंत्र्याला? आश्चर्य आहे. म्हणजे माझा उलटा असा प्रश्न आहे, की माणूस एकदम क्लिअर कट असला असता, एकदम बरोबर असला असता, मग पालकमंत्री पद दिलं असतं ना. पालकमंत्री पद देतच नाही, याचा अर्थच काय? याचा अर्थच समजून घ्याल. इंग्लिशमध्ये म्हणे रीड बिटवीन द लाईन्स. म्हणजे तुम्ही त्यातनं समजून घ्या ना, त्याचा काहीतरी दोषी आहेच म्हणूनच त्याला पालकमंत्री पद दिलं नाही ना. वाल्मिक कराडच्या बाबतीत पण तसंच झालं. सुरुवातीला सांगितलं जात होतं त्या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्यांचा आणि वाल्मिक कराडचा प्रत्यक्ष या हत्येमध्ये काही सहभाग नाही. मात्र आता सीसीटीव्ही समोर आला. नाही, आमचं तेच म्हणणं आहे ना. माझं पहिल्या दिवशी पासून मी बोलत आलो आहे, की मुख्यमंत्री महोदयनी आपल्या विधानसभेच्या पटलावर काय बोलले? त्यांनी ह्या 6 जणांना तर मोका लावूच म्हटले. आणि ते मोका लावत असताना त्याच कनेक्शन मध्ये त्यांनी वाल्मिक कराडचं नाव घेऊन कोट केलेलं आहे खंडणीच्या आरोपात. मग त्याच लाईन मध्ये, त्याच कनेक्शन मध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय बोलतात, म्हणजे याचा अर्थ की मुख्यमंत्र्यांना शंका कुठेतरी किंवा काहीतरी एक लाईन होती, की या लाईनच्या संबंधित. आता तोच व्हिडिओ पुढे बाहेर आला. अशा अनेक गोष्टी आहेत. अजूनही त्या वाल्मिक कराडला न कळत तुम्ही प्रोटेक्शन आहे. तुम्ही 302 सारखा अजूनही खुनाचा कलम त्यांच्यावर तुम्ही लावत नाही, गुन्हा नोंद करत नाही. हे दुर्दैव आहे. म्हणून सरकारने आता वेळ न घालवता आणि पारदर्शकपणा आणून ते लवकरात लवकर त्याला 302 लावा आणि या धनंजय मुंडेंनी तर राजीनामा द्यावा. तर धनंजय मुंडे जर बीडचे पालकमंत्री झाले तर मी ह्या सगळ्या बीडचं मी ह्या बीडचा पालक म्हणून काम करेन असं तुम्ही कोण पहिल्यांदा धनंजय मुंडेचं नाव घ्यायला कोण सगळे घाबरत होते. मी पहिला असेल ज्यावेळी ते म्हटलं होतं, की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, त्यांनी नैतिक दृष्टिकोनातून पद सांभाळणं हे चुकीचं आहे. आणि मी तो जाहीरपणाने बोललो होतो आणि मला आनंद आहे आज, की खरं ते बाहेर येतेच. मी ज्यावेळी त्यांना बोललो, म्हणजे जाहीर सभेत मी बोललो होतो, की जर का त्यांना पालकमंत्री पद दिलं तर बीडचं पालकत्व मी स्वीकारणार. आणि मला आनंद आहे की तेवढं तर त्याला पालकमंत्री पद दिलं नाही, नाहीतर आणि जबाबदारी मला तिथं वाटली असती.